हॅलो माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. मित्रांनो, आशेगाव पूर्णा पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक बातमी आपल्या समोर आली होती. बातमी अशी होती की एका शेतामध्ये मोठा ट्रक जळून खाक झाल्याची आपल्या समोर बातमी आली होती. आपण त्या घटना ठिकाणी आपण त्या घटनास्थळी आलो. तुम्ही पाहू शकता आमच्या पाठीमागे या ठिकाणी पोलीस स्टेशन आशेगावच्या अंतर्गत अग्निशमक दलाला प्राचारण करण्यात आले या ठिकाणी. आणि हा ट्रक तुम्ही पाहू शकता आपल्या पाठीमागे संपूर्ण खाक जळून खाक झालेला आहे. जनावरांसाठी चारा म्हणजे कुटार घेऊन जात असताना हा ट्रक जळल्याची आपल्या समोर आणि हा ट्रक जनावरांसाठी गौरक्षण मध्ये चारा घेऊन जाताना हा ट्रक जळल्याची माहिती प्राथमिक माहिती आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या गावातील भरपूर जनता अशी हा नजारा पाहण्याकरिता आपल्या सोबत आहेत. तुम्ही पाहू शकता हा संपूर्ण नजारा. जोडून द्या अमरावती माझ्यासोबत. अक्षरशः हा ट्रक जळून खाक झालेला तुम्ही पाहू शकता. आणि या ठिकाणी बग्यांची गर्दी आणि आशेगाव पोलीस यांना माहिती मिळताच आशेगाव पोलिसांनी अग्निशमक दलाला प्राचारण करण्यात आले होते. अग्निशमक दल त्या ठिकाणी आलेला आहे तुम्ही पाहू शकता. मात्र ट्रक हा संपूर्ण जळून खाक झालेला आहे. या ठिकाणी आशेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आहेत. आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया. काय प्रकरण झाले, कशा पद्धतीचे? आम्ही पोलीस स्टेशन आशेगाव पूर्णाला हजर असताना कोल्हापूर येथील सादिकबाई याच्या ट्रकला आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली. 112 वर कॉल आला होता. तर त्या अनुषंगाने आम्ही स्पॉटवर आलो असता. सदरचा स्पॉट हा वाकी रायपूर ते नेरळू गंगामाई ह्या दोन गावाच्या मध्ये जो रस्ता आहे या रस्त्यावरील असून त्या रस्त्याच्या एका जंगलामधील असून सदरच्या ठिकाणी एका ट्रकला आग लागल्याचे आम्हाला दिसून आले. त्या ट्रकमध्ये एक कुटार होते व तो शॉर्ट सर्किटमुळे इंटरनल प्रॉब्लेम झाल्यामुळे ती आग लागली होती. तर त्या अनुषंगाने आम्ही फायर ब्रिगेडला पाचारण केले आहे आणि आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे.